बोला. ते इथं आपली सांगायची बिल्डिंग आली. फुटाचं कॅरी घेतली, फुटपाथवरचे लोक बाहेर यायला नको. म्हणजे हा सेन्सिटिव्ह इतका की पेडेस्ट्रियन आणि व्हेकल अजिबात एकत्र येऊ द्यायचे नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी ती काळजी घेतली आहे. एक आता ऑटो स्टँड लोकांना जायला यायला किती राहतं? कार 10 मीटर 10 मीटर या 20 मीटरच्या रोडला राहतं. आणि जो हा रोड आहे जो कमी ट्रॅफिकचा रोड आहे हा, बट इथे जाण्यासाठी हा सेकंड हा कुठला पुतळ्याकडे जातोय बायपास रोड आहे, सटवाजीनगर म्हणून फिश मार्केट गुणावडी चौकाकडे लागतं. पब्लिक इथं यूज करणार आहे तिथं ते होईल का? हो. सो तो विचार केला. फॉर एक्झाम्पल आता स्ट्रीट बेंचेस हे जे आपण मेटल स्ट्रीट बेंचेस येतात ह्याचे होलवाल्या ह्याचे परफोरेटेड शीट्सचे त्याच्यामध्येच करतो. म्हणजे ह्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. हां हां. सो असे मटेरियल्स घेतलेत की मेंटेनन्स वाईज आणि एक काम कर, कुठल्याही परिस्थितीमध्ये चोरीला जाणं फार मला इथं त्रास होतोय. काही इतकी वाईट प्रवृत्ती आहे, विकृती आहे. रात्री खालचं चोरून देखील बोट काढून देखील काही पण करू शकतात, काहीही करू शकतात. त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीचा इथं साकल्याने विचार केला. इथं मग आपण वॉच ठेवला एका ठिकाणी तर तुम्ही सिट आउट केलं बसायला, त्याच्यावर त्या गाड्या गेल्या. ते व्यवस्थित झालं की मग आपल्याला पोलिसांनाही आम्हाला त्रास होत नाही, PWDला नाही, तुम्हालाही बघावं लागेल. आता तुमच्या जोडीला ही सगळी टीम आलेली आहे. सचिनला तर माहितीच आहे काय काय मला लागतं. पण तिथं कचरा आत्ता पण आम्ही ह्यालाही दाखवला, त्यालाच पकडून हे केलं पाहिजे, सरळ जरा आतमध्ये ठोकून काढलं पाहिजे. चुकवलं का ते एक. आणि हे आमच्या डेपो मॅनेजर, आमचे पोलीस, PWD त्याचं विचारून. आणि हा टिपिकल सेक्शन आहे जिथे आपले हॉस्पिटल बसायला. ठीक आहे ठीक आहे. झालं का इथून तिथून वर जा. हे काय गाडी आहे का? बार्बेट वायरचा काही उपयोग होत नाही. त्या बार्बेट वायरला बघितलं सगळं ते प्लास्टिकचे कागद चिकटतात, काहीतरी कोणतरी टाकतं ते चिकटतं, कुठं आहे सगळं घाण होऊन जातं. आणि बार्बेट वायर, मला एक सांगा, बार्बेट वायरचा जो खर्च येतो इथून तिथून आणि त्याच्याऐवजी विटकामच केलं तर काय स्वस्त पडतं? त्याला बार्बेट वायर स्वस्त पडते, याला जास्त फरक नाही पडणार. तसं नाही हो, अँगल तो दुसरी तार काटेरी मग ती बार्बेट वायर, मला तर वाटतं सारखंच पडेल. जवळपास सारखं पडेल दादा. ते थोडं मायनर फरक पडेल पण काय अडचण मग आम्ही नाही हो. एमएस मेंटेनन्सचं काढू नका तुम्ही. त्यामध्ये 10 4 लेन नाही हो ना? 4 लेन नाही होला. कारण 20मध्ये 4 लेन बसत नाही, मग बाकीच्या ह्या लँडस्केप फुटपाथ पार्किंग ह्या गोष्टी बसत नाही 20 मीटर. 4 लेनला किती लागतं? 4 लेनला कॅरेज वे 7 मीटर प्लस 7 मीटर आणि मधला असून गाडी 14 आणि 15 मीटर 15 म्हणजे एज टू एज 15 मीटर 15 आणि 2.5 21 मीटर लागतं. 21.2 मीटर लागतं. माझं काय म्हणणं आहे, ऐका नको, तसं नाही. तुम्ही मग 6 मीटरचा करा ना मधला. तू जायला 6 मीटर यायला 6 मीटर, ते 2 मीटर कमी झाले तर ते वाढेल ना दोन्हीकडं. आपण सूर्यनगरीत केलं तसं 6 वाल्यांमध्ये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.